लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। रासायनिक खतांच्या किमतीत वाढ, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार। झालेली दरवाढ मागे घेण्यात यावी, शेतकरी संघटनेचे मनीष जाधव यांचे आवाहन। बातमी आहे यवतमाळमध्ये। सध्याचा एप्रिल आणि मे महिना संपूर्ण विदर्भासहित तापमानाने उच्चांक गाठलाय। सध्या सर्वत्र 43 डिग्रीच्या वर तापमानाची नोंद झालेली आहे। अशा उन्हातही शेतकरी राजाला आपल्या शेताची मशागत करावी लागते, म्हणजेच पुढील खरीप हंगामाकरिता शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे। अशातच डिझेलच्या दरातसुद्धा दरवाढ झाल्याने आंतरमशागत एक प्रकारे महागली आहे। या धक्क्यातून शेतकरी सावरत नाही, तोच केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत 300 ते 400 रुपयांची भरमसाठ अशी वाढ केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। आधीच शेतकरी नापिकीमुळे त्रस्त आहे। शेतमालाला भाव मिळाला नाही, शेतमालाला भाव मिळाला नाही, त्यात रासायनिक खतांच्या किमतीत दरवाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। ही दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनीष जाधव यांच्यासही शेतकरी वर्गातून होत आहे। ऐन खरीपाच्या तोंडावर रासायनिक फर्टिलायझर खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करून सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, अवेळी अवकाळी पाऊस यामध्ये आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारावर उभं करण्याचं काम या केंद्र शासनाच्या कृषीद्रोही धोरणामुळे झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या केंद्र शासनानं केलेलं आहे। मी आपल्या माध्यमातून केंद्र शासनाकडे व राज्य शासनाकडे मागणी करतो की वाढलेल्या खताच्या किमती तातडीने कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा या विधायक मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर तीव्र आंदोलन करून या रासायनिक खताच्या वाढलेल्या किमतीसाठी एल्गार पुकारून आम्ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेऊ, याची जाण राज्य शासनाने ठेवावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाकडे करतो। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपविभाग राजेश ढोले, यवतमाळ।